प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी सकाळची सुरुवात ही मस्त फक्कड चहाने होत असते आणि त्यातही गुळाचा चहा म्हटला की मग तो अजूनच उत्तम. आणि आजकाल बरेच जण आरोग्याच्या दृष्टीने साखरेपेक्षा गुळाचा चहा पिणं जास्त पसंत करतात. पण बऱ्याच वेळेस काय होतं, गुळाचा चहा बनवताना गूळ दुधामध्ये घातल्यानंतर चहा आपला फुटतो. तसं होऊ नये म्हणून अगदी साधी आणि सोपी ट्रिक मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी मस्त आरोग्यदायी असा हा गुळाचा चहा कसा बनवायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात. चला तर मग लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर गॅसवर इथे मी एक चहाचं पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. तर 1 कप इथे मी पाणी घेतलेलं आहे. जवळपास इथे आपण 2 कप चहा बनवणार आहोत. तर 1 कप पाणी आणि त्यासाठी बरोबर 1.25 कप आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे. तर दूध गरम करून गार करून ठेवलेलं होतं. तेच दूध इथे मी घेतलेलं आहे. नाहीतर मग दूध तुम्ही गरम करून इथे वापरू शकता. तर बरोबर 1.25 कप दूध घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काहीही न घालता फक्त दूध आणि पानाला एक छान अशी दणदणून आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. बऱ्याच वेळेस आपण काय करतो, दूध पाणी घातल्यानंतर किंवा फक्त पाणी घातल्यानंतर लगेच त्यामध्ये आपण चहा पावडर किंवा गवती चहा, आलं वगैरे घालतो. पण तसं अजिबात करायचं नाही आहे. अशा पद्धतीने दूध आणि पाण्याला अगदी छान अशी आपल्याला मस्त एक उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतरच पुढचं सर्व साहित्य आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. यामुळे चहाला अगदी छान अशी चव येते. आता दूध पाणी छान असं उकळलेलं आहे. गॅस कमी केलेला आहे. त्यामध्ये थोडीशी इथे मी गवती चहाची पानं घातलेली आहे. बारीक कट करून घेतलेली आहे. आणि यामध्ये आता थोडंसं आपल्याला आलं किसून घालायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे तुम्ही आल्याचा वापर करू शकता. आता हे आलं आणि गवती चहा यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर आता लगेचच आपण यामध्ये चहा पावडर घालूया. तर इथे आपण बरोबर 2 कप चहा बनवणार आहोत. त्यासाठी 2.25 चमचे यामध्ये मी चहा पावडर घातलेली आहे. हा जो चमचा आहे तो थोडा छोट्या साईजचा आहे म्हणून 2.25 चमचे मी चहा पावडर घातलेली आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडचे चहा पावडर इथे वापरू शकता. आता याला छान असं आपल्याला चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. चहा पावडर सुद्धा अगदी थोडीशी जास्त घातली की त्याच्याने सुद्धा चहा अगदी छान तयार होतो. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आलं, गवती चहा आणि चहा पावडर घातल्यानंतर हाय फ्लेमवर यात छान अशी उकळी काढून घेऊया. अशा पद्धतीने छान अशी एक उकळी आली की त्यानंतर आपल्याला गॅस अगदी मंद करायचा आहे किंवा लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी हा जो चहा आहे तो छान असा उकळून घ्यायचा आहे. थोडासा रंग बदलेपर्यंत आपण याला छान असं उकळून घेऊया. तर इथे आपला चहा जो आहे तो अगदी छान असा मस्त उकळवून घेतलेला आहे. बघू शकता हलकासा याचा रंग देखील बदललेला आहे. म्हणजे चहा पावडरचा अगदी छान असा अर्क त्याच्यामध्ये उतरतो. तर मस्त असा रंग बदललेला आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर खूप सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. अजिबात उकळत्या चहामध्ये गूळ वगैरे आपल्याला घालायचा नाही आहे. आता ह्या स्टेजला आपण काय करणार आहोत, गॅस बंद करायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर 2 कप चहा आहे त्यासाठी बरोबर इथे मी 2 चमचे हा गूळ घेतलेला आहे. तर गूळ थोडासा बारीक चिरून घेतलेला आहे. तर 2 चमचे यामध्ये आपण गूळ घालूया. गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला चहा कितपत गोड किंवा फिक्का हवा आहे त्या पद्धतीने कमी जास्त करू शकता. आता गूळ घातल्यानंतर लगेचच आपल्याला चमच्याने हा जो गूळ आहे तो ह्या चहामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता गॅस अजूनही बंदच आहे. गूळ घातल्यानंतर कुठेही आपला चहा जो आहे तो फाटलेला वगैरे नाही आहे. तर मस्त असा गूळ आता आपण यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. छान गूळ मिक्स करून झाला की त्यानंतर लगेच आपल्याला आता गॅस चालू करायचा आहे आणि अगदी फक्त काही सेकंदांसाठी आपण आता हा चहा पुन्हा एकदा उकळवून घेणार आहोत. तर परत एकदा गॅस इथे मी चालू केलेला आहे आणि थोडंसं आपण याला उकळवून घेऊया. फक्त ही सोपी ट्रिक तुम्हाला वापरायची आहे की गॅस बंद करून मगच त्यामध्ये आपल्याला इथे गूळ घालायचा आहे. जेणेकरून आपला जो चहा आहे तो अजिबात फाटत नाही. तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त काही सेकंदांसाठी आपण आता हा चहा उकळवून घेऊया. कुठेही गूळ घातल्यानंतर आपला चहा इथे फाटलेला नाही आहे. मस्त खळखळून अशी आपण याला एक उकळी काढून घेतलेली आहे. पुन्हा एकदा चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मस्त असा फक्कड आपला गुळाचा चहा इथे बनवून तयार झालेला आहे. खूप साधी आणि सोपी ट्रिक आहे. तर तुम्ही नक्की वापरून बघा ही ट्रिक आणि मस्त असा चहा बनवून तयार होतो. तर बघा इथे आपला हा चहा जो आहे तो तयार झालेला आहे. गॅस मी बंद केलेला आहे. आता हा जो चहा आहे तो आपण लगेच गाळून घेऊया. कुठेही चहा आपला फाटलेला नाही आहे. बघू शकता तुम्ही. तर मस्त असं गरमागरम फक्कड असा आपला गुळाचा चहा इथे बनवून तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही साधी आणि सोपी ट्रिक वापरून हा गुळाचा चहा घरी नक्की बनवून बघा. फक्त गूळ वापरताना तो अगदी बारीक चिरून वापरा जेणेकरून तो चहामध्ये पटकन असा विरघळतो. तर मस्त फक्कड असा आपला इथे गुळाचा चहा बनवून तयार झालेला आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.